दादाला फक्त दोनच गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी आणि आपला लाडका चिमटा. नमस्कार मित्रांनो, कसे तुम्ही मजेत राहा. मी वाईस बघत पण एक तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलची बघत काय. आता आलो मावशीला, दादा आहे तिथं प्रीतमदादा बसलाय. आज चाललो गणपती चॉईस करायला मावशीचा. मग ते गेल्या वर्षी पण गेलेलो, यावर्षी पण चालले राहील. तर आता 3 वाजले, बल्लू पण शाळेत नाही, मग बघू शाळेत ना आलो की जाऊ पेनला गणपती बघायला. चला गायच नंतर येतो. तर काय आता आम्ही ते सरची बघताव, तिथं प्रीतमदादा बसलाय, दादा बाहेर फोन बोलत आहे. आता 3 वाजतील, मग काय जाऊ गणपती बघायला. बल्लू पण शाळेत नाही येईल, भेटू काहीच बल्लू आल्यावर. चल बरं, गणपती बघायला जायचं आहे, गणपती बघायला जायचं आहे. येतं ना? त्यावर तयारी कर, जाऊ म्हणजे जाऊ. चल आता मी शाळेत आलोय, जरासं नाश्ता करून कपडे चेंज करीन आणि मग जाऊ आम्ही कुठे गणपती बघायला. पेनला पेन जो आहे गावात लांब. काय गाडी गेल्या वर्षी गेलं तर बघ. हा बघ, कोण कोण होता? तू, त्याच्या मामा, मी, त्याच्या तू. आणि मग याला किती टाइम लागेल? याला बघू. चल माझं तसं बघता आलं मला पण, तसं मग मला सगळं आला अभ्यास झालाय. काय ट्युशनला सुट्टी आज? न ट्युशनला असेल मग गणपती बघायला आपल्याला उशीर होईल यायला. तरी जाशील ट्युशनला? ट्युशनला जाशील? आपल्याला टाइम लागेल. 7 ते 9 आहे, 7 ते 9. 3ला गेलो ना का आपण 6-7ला येऊ इथं. 7:30ला. हा मग जाशील? हा बघू. तू इथं राहिलास? हा उद्या येशील? हा जा बरं, जाऊन घे जा. काय जेवढं चाललं मावशी पण इथे गणपती रेस करायला. आणि गेल्या वर्षी काय गाडी घेतो. आता या बघा 2 रिक्षा घेत आहो. गाडी गेलो ना काय लय ट्रॉफिक लागतंय, नुसता डोक्याला या पाहिजे गाडीनं जाणार, म्हणून 2 रिक्षा घेत आहो. यावर्षी मावशी पण आहे ना, ताई पण आहे, या प्रीतमदादा पण आला. असते असते सगळी आता. काय जाता आम्ही निघलो गणपती करायला. रिक्षा एक रिक्षा पुऱ्या, एक रिक्षा मी, प्रीतमदादा, दादा, चाललो नाही बघा. काय आता आलोय जोयगावमध्ये. बघा एक कारखाना इथं कलरिंग काहीच लय भारी असतं. पहिल्यांदा काय तिथं आलो. ताईनं असंच आपण आता. हॅलो चला काय जाता आतमध्ये जाऊन बघू कारखान्यामध्ये कलरिंग. काय जाता आलो आतमध्ये कारखान्यामध्ये. हे बघा कसलं भारी गणपती जाईल. बघायचं चिंतामणी गेल्या वर्षी चिंतामणीची मूर्ती यायचं. इथं कलरिंग चालू आहे. दादा किती फुटची मूर्ती आहे ही? किती फुटची मूर्ती आहे? 2.5 फूट आहे. 2.5. किती तास लागतं कलरिंग करायला? असं काय तास नाही, आम्हाला एक दिवसभरात आम्ही 10-15 गणपती करतो. असं आहे, एक गणपतीला वेळ लावत नाही असं काय. 2.5 फूट आहे का? हा 2.5 फूट आहे. बघा मित्रांनो एकदम कलरिंग करतात दादा सुंदर.
आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी आणि आपला लाडका चिमटा. आम्ही कारखान्यामध्ये आलेलो, कारण की कारखान्याचे ना काही कलरिंग एवढी भारी असते ना काही, तुम्ही नक्कीच येऊन एकदा बघा. जोवे गावामध्ये आहे काय जो कारखाना बघा, नाव तर नाही दिला, मग एक नंबर कलरिंग असते कारखान्याची. आम्ही गेल्या वर्षी आलतो ना, इथं बघितलेली मूर्ती, पण काय प्राईस पण नाही सांगता, कारण की जशी कलरिंग आहे ना तशी प्राईस पण काही भारीच आहे. पण एक नंबर वाटतं ना तुला मूर्त्या. मग आलतो यावर्षी, पण पहिल्यांदा इथंच आलतो बघायला. आता चालेल पुढं, चला काय आता इथं डिसाईड करतात पुढं यायचा अमरापूरला का पेनला, बघू आता कुठं डिसाईड होतंय, कारण तिथं जसं मोठे मोठे कारखाने आहेत ना, मग तिथं आता आम्ही गोव्याला चाललो बघा. हे बघा खोटा ब्लॉगर असा टाइमपास करायला. काय जातं इथं मावशी मामा दास डिसाईड करतात कुठं जायचं आता गणपती वगैरे, पेनला का अमरापूरला. चला घ्यायचं आता बघू कुठे डिसाईड. चला मला वाटतं डिसाईड. काही जाता आलो जोवेमध्ये, आता जर सुचलं गार्डन नाही बघा काहीच. इथं काहीच मोठं गणपतीचं कारखाना आहे तुम्ही बघा काहीच जय म्हटलं इथं ओम कला केंद्र आहे. चला काही बघू आतमध्ये. भारी भारी आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी आणि आपला लाडका चिमटा. आता आलो ना कारखाने. एक नंबर गाडी बघा काही कसली मोठी शंकराची मूर्ती. शंकराची मूर्ती किती मोठी आहे. जी माऊलीची आहे ना आमची गेल्या वर्षी होती का अशी मूर्ती, तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. बोलते आपला गणपती आहे. कोणता आहे ही होती ना गेल्या वर्षी. आता दुसरे बघू तर आता फायनल आहे. इथं बघायचं असल्या छोट्या छोट्या मूर्त्या दोन मातीच्या वाटतात का पीओपीच्याच आहे. ती बघ कसली भारी सजवलं. कृष्णाच्या रूपान आहे ना. आतमध्ये तर काम चालू केलं, काम चालू सगळं मस्त म्हणा. कारखाने गायची कसल्या भारी भारी मूर्त्यात गेली. तिथं कच्च्या मूर्त्या आहेत, अजून कलर नाही केल्या काय ना. बघा मस्त कासव उभी आहे काय अशी उभी करतात, फ्रेम लावली अशी स्टीलची. इथं गौर आहे, गणपती आहे. मोठी आहे ती. आता आम्ही आलो साई कला केंद्र या आर्टमध्ये. चला आता बघू मस्त मस्त मूर्त्यात काय. तिथं पण आहे बघा काम चालू आहे कलर. हां मस्त मस्त मूर्त्यात काय तिथं काही एक नंबर काय सजवलं नाही. रामलल्लाची मस्त मूर्ती यावर्षी ट्रेडिंगला चालू आहे. तर दोन आहेत मस्त सजवले, मस्त मस्त मोठा कारखाना आहे. हे बघा लालबागचा राजा आहे, तर दगडूशेठ हलवाई. यो लालबागचा राजा बघा कसला भारी आहे. मित्रांनो आता आम्ही इथं रिक्षामधून उतरलेलो. इथं आसपास जेवढं कारखाना होते ना सगळं आम्ही फिरलो. आता चालून परत रिक्षा. आता अजून पुढं जाऊ. जेव्हा अजून आम्ही प्रॉपर पेनमध्ये नाही आलो, अजून राहूया का कुठेतरी आहोत अजून आम्ही माहिती नाही. आता जाऊया पेन म्हणजे. चला चालू रिक्षा. आता आम्ही बघतो कुठं पुढं जायचा, हेच कारखान्यामधून कुठं चॉईस करायचा गणपती. बघू आता गेल्या वर्षी काय असं झालं नाही लवकर चॉईस होत गणपती. रास गणपती असताना काय त्यामुळे समजा नाही कुठला घ्यायचा कुठला नाही ना. 3 फुटामध्ये पाहिजे गणपती, ते जास्त ऑप्शन पण नाही दिसत. यावर्षी लेट आलो ना काय, आम्ही थोडा ऑगस्ट महिन्यात आलो, गेल्या महिन्याने आलं पाहिजे. भेटलंच तर ऑप्शन. आता बघू काय करायचं, पुढे जायचा हेच कारखान्यात कुठेतरी देऊ, चॉईस करू, ऑर्डर येऊ मग घ्यायला. बघा कसलं भारी भारी गणपती मस्त सजवलं नाही बघा. सगळं गणपती एक नंबर सजवलेलं आहे. सगळं हे बुक झालेलं आहे. हे बघा
बघा छकड्यातला मस्त मस्त तो लालबागचा राजा बघा एक नंबर सजवलं. बघा रामलालला आता ट्रेंडिंगमध्ये चालू आहे मूर्ती बघा मस्त एक नंबर आहे. मस्त सजवलं ना बघा श्रीमंत दगडूशेठ आले बघा. हा यो बघा किती बारीक आहे किती क्यूट आहे बघा एक नंबर दिसतंय गाईस. मस्त दिसतंय ना गाईस. ते बघा कृष्णामध्ये पण आहे गाडी. ये बाप्पा ये या भक्तांना दर्शन द्यायला ये. आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी आणि आपला लाडका चिमटा. आता आम्ही आहे ना रिक्षाने बसलेलो घरी यायची प्लॅनिंग करत होतो कारण की तुला सगळं आसपासचा कारखाना आम्ही फिरलो. पण मागाशी कारखान्यामध्ये आलतो दाखवतो. त्या कारखान्यावरती आम्हाला एक मूर्ती आवडले ती बघतो आता बुक करायची का नाही चालू आहे विचार. आता आम्ही एक कारखान्यामध्ये आलतो पण एक कारखान्यामध्ये फिरायला म्हणजे आम्हाला एक मूर्ती द्यायची दुसऱ्या कलर येत नाही आमच्या इथूनच कलर करून मूर्ती घ्या. पण आम्हाला दुसऱ्याकडे द्यायची कलर येणार कारण की आमच्या दुसऱ्याकडे कलर बघितले नाही एक नंबर आहे पहिले घेतलो. तर बघू असं जाताना कच्ची मूर्ती देत असते ते इथूनच घेऊ. पुढच्या काय मूर्ती बघायला कलर केले ते चाललो आहे आणि कारखान्यावाल्या कच्ची मूर्ती नाही देत कलर करूनच मागतात कलर करूनच द्यायला. पण आम्हाला कच्ची मूर्ती पाहिजे माझं आम कलर करून तर पहिले घेतो कारखान्यामध्ये कलर ती भारी होती दुसरं एक कलर चालू तिथं काय जाता आम्ही आलो आहे परत तेच कारखान्यात तिथं पहिले आलतो. तर आता बघू चला काय जातो म्हणजे इथंच ती मूर्ती द्यायची कच्ची मूर्ती घेऊन इथंच कलरिंगमध्ये येणार होतो. चला बघू परत तेच कारखान्यात काय फेल आहे कोण मग हा काय कारखान्यात तेवढा भारी येते ना काय बोलतं सेंट पण फेल आहेत काय दुबईचा सेट पण फेल आहे. कसला आहे भारी असे वगैरे कारखान्यात बघा सजवलं एक नंबर पण मोठं. अजून एवढं सगळं मोठं सजवतं बाकी जे ऑर्डर आहे ना त्यावेळी इथं बघायच कलरिंगचं काम चालू आहे. आता फायनली गणपती चॉईस झालेला आहे. यावर्षीचा गणपती मित्रांनो एकदाच येऊन चॉईस केलेला आहे. गेल्या वर्षी 3 वेळा यायला लागला गणपती चॉईस करायला पण यावर्षी फायनली पहिले चान्समध्येच ऑर्डर केलेला आहे. बाकी म्हणतो कारखान्याने त्या दिनच तर काही तुम्हाला कुठला गणपती आहे तो समजेल दाखवण्याच्या ब्लॉगमध्ये आपण सांगत नाही भेटू काही आता जस्ट पोचलो घरी मग आम्ही सांगून पार्टीमध्ये कारण की मावशी मामा काय करायचं चावी मग मावशी मामाला नाश्ता आणायला ना आम्ही आधी चालून चावी नाश्ता करून आता आम्ही सगळी पार्किंगमध्ये बसलो मावशी